रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, बंधूंनो आणि भगिनींनो, आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र जलसंपदा विभागात विभागीय अभियंता म्हणून जवळपास 35 वर्ष सेवा बजावलेले माननीय श्री विश्वंभर नारायण काशी यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. श्री काशी साहेब यांचं शिक्षण BE सिव्हिल व त्याचबरोबर वॉटर अँड लँड मॅनेजमेंट डिप्लोमा इथंपर्यंत झालेलं आहे. त्यांचं जल व्यवस्थापनामध्ये 30 वर्ष काम आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा या संघटनेचे ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर भाई गणपतराव देशमुख सहकारी सूत गिरणे सांगोला याचे ते विद्यमान संचालक आहेत. महाराजा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था फलटण शाखा पंढरपूर याचेही ते विद्यमान संचालक आहेत. मराठा नागरी सहकारी पतसंस्था सोलापूरचे ते माजी चेअरमन आहेत आणि त्याचबरोबर ते प्रगत बागायतदार आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. या मालिकेमध्ये आपण आता समारोपाकडे जात आहोत. काशीसाहेब, पाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन तसेच इतर सामाजिक कामाबाबत तुमचे संकल्प काय असतील तर ते आम्हाला यानिमित्त सांगा. सध्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये व्यवस्थापन आणि वृक्ष लागवड ही जे मेन मुद्दे आहेत किंवा बागा फळबागाच्या ज्या लागणी आहेत त्या वाढल्या पाहिजेत. तर त्या म्हणजे आपल्याकडे याची उदाहरणं नाहीत अशी आहेत. राळेगण शिंदीला तो प्रयोग केला आहे. पोपटराव पवार सरपंचांनी गावामध्ये केला आहे. आणखी बऱ्याच ठिकाणी गावोगावी हे प्रयोग चालू आहेत शेतकऱ्यांनी. माझासुद्धा मानस असा आहे की माझ्या येऊन माझ्या घरी माझी मुलं सगळी BE कॉम्प्युटर आहेत. माझ्या मोठी मुलगी BE कॉम्प्युटर होऊन MS होऊन ते अमेरिकेत आहे. जावई पण चंद्रकांत कदम म्हणून आहेत, ते अमेरिकेत MS करून अमेरिकेत एज्युकेशन झालं त्यांचं आहेत. दुसरी माझी मुलगी BE म्हणून जॉग्रफीमध्ये प्रावीण्य घेऊन ते पण शेतीच्याकडे चांगला ओढा करतायत. कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. 3 नंबरची माझी जावी जी निनाद म्हणून आहेत गाडे, नाशिकचे ते. त्यांचं पण ते शेती आणि पर्यावरणाकडे खूप आवड आहे आणि त्या प्रमाणात ते काम करतात. माझा मुलगा शेती खूप बघतो सध्या, शेअर मार्केट बघतो आणि त्याच्याबरोबर तो शेतीही बघतो. त्यांनाही आवड आहे झाडं, पक्षी प्राणी. आणि मग येऊन आमच्या जावईने तरी घरामध्ये सुद्धा ते झाडं घरटी पक्षी चिमणे येतात जातात राहतात असं ते खूप आवड आहे त्यांना. म्हणजे माझी 4ही मुलं आणि आम्ही आत्तासुद्धा आमच्या घरच्या शेतीमध्ये माझी मिसेस शेतातली सगळी कामं करतात. आम्ही शेतामध्ये पण आंब्याची सगळ्या प्रकारची म्हणजे माझी जुनीसुद्धा पूर्वी मी कॉलेजपासून लावलेली झाडं आजही आहेत. मोठी झालेली आहेत ती शेतामध्ये. ती वृक्षसंवर्धन शेतामध्ये केलं आहे. माझ्या घराकडे बंगल्यात तुम्हाला झाडं दिसतील. पूर्वी खूप झाडं होती, झाडं काढली. इतर त्या पशुपक्षीच्या काही ह्याच्यामुळं काढली. पण आज ही झाडं फळं देणारी झाडं आमच्याकडे सगळी मोठ्या प्रमाणात आहेत. मग आता माझं गाव सोनंद आहे. माझ्या गावालासुद्धा माझ्या शेताकडे खूप डोंगर आहेत. आणि मग आमचा संकल्प असा आहे की आम्ही पाईपलाईन करून पाणी नेऊन ड्रीप करून तिथं झाडं लावायची विचार आहे. म्हणजे लोकांना आपण जगण्यापेक्षा आपण एक आदर्श कुठेतरी लोकांना घालून द्यावा की इथं जो हे ओसाड डोंगर होता आता फोटो काढायचे पुढचे आणि इथे जगले तर पर्यावरण चांगलं होऊन जाईल. म्हणजे आपण असं गावोगावीचं तिथं येऊन गावात सुद्धा माझा विचार आहे की आम्ही जे खड्डे काढून द्यायचे. आमच्या मित्र म्हणाला मी खड्डे पाडतो, तू झाडं आण आणि आपण झाडं टँकरने एकाला पाणी घालायला लावू. असं ते आमच्या त्या मित्रमंडळाचं नियोजन चालू आहे. आमची भौगोलिक स्थिती जी गावाची आहे, नदी नाल्या ओढ्या भरपूर आहेत आणि त्या भौगोलिक स्थितीत सगळे बंधाऱ्यांचं पाणी अडवून जर त्या कडेने सुद्धा आम्ही वृक्ष लागवड करायचं विचारत आहोत. जास्तीत जास्त डोंगर आणि ते झाडांनी भरून जातील आणि मग त्याचा पर्यावरणाला उपयोग होईल असं काम करायचं आमच्याकडे एक थोडा मोठा माणूस आम्ही अवलंब केला आहे. पुन्हा सामाजिक आणखी कुठंच आपल्याला काम करता येईल. वृक्षारोपण जिथं आहे तिथं आम्ही जातो, झाडावर लागतो आणि लोकांनाही सांगतो की व्हायचं नुसतं लावून उपयोग नाही, त्याचं संवर्धन झालं पाहिजे. त्यासाठी पाणी इव्हन सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की पर्यावरण जे सामाजिक वनीकरण आणि जंगल फॉरेस्ट ऑफिसर जिथं काम करतात तिथंसुद्धा ते पाणी टँकर वगैरे घालून
झाडे राहत नाहीत. त्याला झाडे लागवायची असेल तर त्याला ड्रीप करावं लागेल त्याला, आणि ड्रीप करून ते पाणी जिथे उपलब्ध आहे तिथून पाईपलाईन टाकून पाणी नेऊन परमनंट सोर्स केलं तर ते झाडे खूप उंच वाढेल आणि मग त्याचा उपयोग होईल. पर्यावरणाला, पाऊस पडायला, पर्जन्यमान वाढेल आणि भूगर्भ पातळी वाढून समाज सुखी आणून द्यायला त्याचा फायदा होईल. तो संकल्प आम्ही करतो आणि त्याप्रमाणे आम्ही राबवणार आहोत. म्हणजे नुसतं आपण स्वतः सुखी असून भागणार नाही, बरोबर. तर आपल्या अवतीभोवतीचा समाज, मग त्यामध्ये सर्वच आले, सर्व जातीचे आले, प्राणी आले, पक्षी आले, सर्वांना सुख समाधान मिळावं यासाठी पाणी साठा टिकला पाहिजे, भूजल पातळी वाढली पाहिजे आणि त्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तो संकल्प काशीसाहेब यांनी घेतला आहे. त्यांच्या संकल्पाला आपण शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.